सुटीच्या काही गोष्टी तुम्हाला मी क्लिअर केल्या नाहीत. सही बाळ मग पब्लिक लय म्हणते बाळ दाखवा मला स्वीट इथं बसले जोगे बाळ आता कपडे सगळे धुवून आलो. मग आज एक वस्तू दाखव, उद्या एक वस्तू दाखव. काय गबाळ इकडे आमच्या इथं. गुड मॉर्निंग. आता चाललोय बघा आम्ही बाळाकडं हॉस्पिटलला. तर नाश्ता घेऊन चाललोय. केशवबाबाच्या घरी होतो. सही बाळ मग पब्लिक लय म्हणते बाळ दाखवा मला स्वीट बघा बाळ नग घरी गेल्या वेलकम केल्या दाखवा. स्वीटी तब्येत कशी काय म्हणते चांगली. नाश्ता हे केला आता. केलं का नाश्ता? आंघोळ नाही केली 2 दिवस. ती डोळ्यातनं पाणी सारखं तोंड धरलं. तुम्हाला म्हणते साबण आणा, तुम्ही पण आणा नाही. साबण आता गेले ते दोघं घरी स्वीटी आणि काय नाही सासून शंभू घरी गेलाय. मम्मीचं काही इथं निवांत आहे. मम्मी पाय दुखायला लागले बसून होय अंग दुखते. गबाळ इकडे आमच्या इथं. गावाला राखाने एक जण बसावं लागतं. एक जण बाहेर गेलं की एक जण इथं बसायचं. होय सुटीच नाही. दोन जमतच नाही इथं बसून. तर सॉरी बरं का लवकर मी काही सांगत नाही. तुम्ही काही नाराज होणार होय. मग काय हां थोडं दाखवतो आता डायरेक्ट स्वीटी दाखवतो. दाखवा नको लगेच म्हणते तर काय झालंय परत म्हणतात ना. हां दाखवूच कधी ना कधी दाखवणारच आहे. हां मग काय थोडं वेलकम केले आम्ही मस्त. मग काय आहे का? आमची बी काही हाऊस असते. मग काय तर वेलकम मध्ये दाखवायचं. तुम्हाला सांगणार आहे तुम्ही असं आतुरतेने थांबा वाट बघा आहे का नाही. बासमती हां जास्त बोलायला काय म्हणतात ते. हां नाही ती करतात आपल्याला कंटिन्यू फॉलो करतात. त्यामुळे म्हणलं काय नको. तर आता वॉर्डमध्ये सिस्टर कोण नाही त्यामुळे गुपचूप ब्लॉग घेते. तिथं आमचं पॉवर बँक पिशव्या इकडं सगळं इकडे मम्मी इकडं दुसरे बी पेशंट आहे त्यामुळे घेऊ शकत नाही अलाव नाही. तर चला मस्तपैकी बाहेरचं वातावरण झालं आहे. शंभू आणि सासूबाई गेले तिकडं घरी खालच्या घरी अंघोळ करायला मस्तपैकी. आणि येतं तर मला काहीतरी घेऊन येतो म्हणलं. मला या म्हणलं काहीतरी घेऊन. तर चला सुजीची डिलेवरी जरा क्रिटिकल झाली. काल रिपोर्ट आला आहे. ती रिपोर्टची क्लिप दाखवत तुम्हाला. तर रिपोर्टमध्ये सांगितलं होतं जरा रक्त कमी आहे म्हणून पिशवी जरा भरायला लागेल म्हणून सांगितली. तर असं काय मम्मी तुझं काय तिला रक्त कमी म्हणून मी तिची मम्मी रडते ते हसते आम्हाला. नाही पण कोणतर धीर देत आहे ना तुम्हाला. धीर दिलं पाहिजे ना. तिनेच आम्हाला धीर देते. मग काय आम्ही घाबरतो पण ती धीर देते आम्हाला. धीर दिला पाहिजे काय ना काय. हाय सांगितलं होतं मॅडमने काल रक्त ब्लड येते कमी आहे म्हणून. त्यामुळे म्हणलं नको. हां नको बसतो कशाला उठून बसते परत. नको बसू दे आपल्या खाली. तर बाहेर मोप भरपूर आहे काय दाखवू शकत नाही. आल्या बघा मॅडम. आता मोबाईल बंद करतो. आता आल्या डायरेक्ट बाहेर काय असं मी थोडं शब्द सांगतो तुम्हाला. तर असू द्या नाराज होऊ नका आणि कमेंट बी असू द्या चांगल्या करा. वाईट काही कर नका. तर लवकर तुम्हाला थोड्या दिवसात म्हणजे 2-3 दिवसात डिस्चार्ज दिला की तुम्हाला बाळाचं रिव्हिल 100% दाखवतो. बाळ नेमकं कोणावर गेलं आहे कोणावर नाही बघायला विसरू नका हे की नाही. सकाळपासून पणजी आजी होती. आजीची ड्युटी होती कंप्लीट झाली. आता आजी चालली घरी मस्तपैकी डबा फिबा घेऊन. परत शंभू संघ लावणार आहे माघारी. ह्या गेल्या त्या मस्तपैकी घरी आंघोळ्या वगैरे करून आल्या आहे का नाही. बाळ आता आलो कपडे सगळे धुवून आलो. हाय आता आजी पणजी चालली घरी. मग काय आजी पणजी 10 वाजल्यापासून इथं या. मामा चालल्या सोडवायला. मामा आहेत मामा चाललेत. मग काय 10 वाजल्यापासून 5 वाजल्या 4:30. मग काय. तर आम्ही चाललोय बाळाकडं. आता थोड्याच वेळात शंभू आल्यानंतर काहीतरी स्पेशल बाळासाठी आणायला जाणार आहे. होय शंभू आणायचं आहे काहीतरी. आल्यावर दाखवतं की सरळ नाही जरा वेगळं जरा दाखवायला लागतं ना. सगळे म्हणतात एकच दाखवताय म्हणले. होय अजय मग आज एक वस्तू दाखव, उद्या एक वस्तू दाखव. काय चावलं मच्छर. चला शंभू ये सोडून मग महागार या मग जाऊ आपण. बाहेर गेलो येताना मस्तपैकी चहा घेतला. बाळासाठी घेतली बघा. गार लागते बाळाला म्हणून टोपी घेतली गरम वाप्याची. शूटर टोपी घेतली.
स्वीटीचा रिपोर्ट बी व्यवस्थित आले आहेत. आता चालू आहे स्वीटीकडं चहा घेऊन. आत्ता झाले बघा संध्याकाळ. बारामतीचं वातावरण एकदा दाखवतो. जरा एवढं असं मस्तपैकी वातावरण आहे. तर स्वीटीची आजी गेली घरी आणि आम्ही येताना बघा स्वीटीसाठी चहा बी आणला. आणि बाळासाठी काय होतं आहे, थंडी वाजते ना, मग थंडी वाजवू नये म्हणून तसली टोपी आणली. तर अजून जायचं आहे. तसले नॅपकिन घ्यायचे, छोटे छोटे नॅपकिन घ्यायचे. आणि कसं ते लाळ हे गळते ना बाळासाठी. तर 2-3 दिवसात म्हणजे उद्या किंवा परवा दिवशी स्वीटीला डिस्चार्ज देते. आणि तुम्हाला लवकरच बाळाचं रिबील करतो. आणि कंटिन्यू असं व्हिडिओ पाहता, भारी वाटतं. कमेंट बी करता आणि छान छान कमेंट केलं तुम्ही, भारी वाटलं. हे मी अजून मुलगी आहे, मुलगा आहे का, मुलगा आहे का मुलगी आहे अजून तुम्ही सांगितलं नाही. तुम्ही कधी सांगणार आहे? लवकरात लवकर सांगा. असं मस्तपैकी छानसा फॅमिलीमध्ये आणि घरी जाताना मस्तपैकी छानसा व्हिडिओ बनवणार आहे. बघायला विसरू नका. आता बघा बारामध्ये जरा पावसाचं वातावरण झालं आहे. मम्मी सासूबाई तिथं बसलेत. डॉक्टर आलेत आता बाळासाठी चेकअप करतात. बाळाचा रिपोर्ट काय येतो आहे काय नाही ते बघतीनच. इकडं बघ गाडी 4 व्हीलर पार्किंग आहे ह्या साईडला, व्यवस्थित आहे का कसं नाही. तर तुम्हाला अजून स्वीटीच्या काय गोष्टी तुम्हाला मी क्लिअर केल्या नाही तर त्याच्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ बनवणार आहे त्या बाबतीत. बघा शंभून मी चाललो डबा आणायला, डबा घेऊन यायचा. मला इथं अजून स्वीटीसाठी नारळ पाणी, दुसऱ्या काय काय गोष्टी किती तुम्हाला दाखवतोच, तुम्ही बघायला विसरू नकाच. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे तुमचा मोठा प्रश्न आहे, अरे सागर किती दिवस झाले तुम्ही टाका नाही, काही करा नाही, पैशासाठी करताय, तसं करताय. तसं नाही. तर तुम्हाला मला छानच असं म्हणजे आता मला सांगता हे नाही, पण व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्हाला समजूनच जाईन की तर भारी वाटेल तुम्हाला बी पाहण्यात आणि आम्हाला बी पाहण्यात आनंद वाटेल. काय होतं, मी एकटा इकडं असतो बाहेर, शंभू माझ्यासंग असतो, सासूबाई आणि मम्मी तिथं असते. सासरे आहेत जिंतीला काय आहे तर ती बी क्लिअर करतो. तर संडास बाथरूम काढलं आहे ना बांधायसाठी, ते थोडकंच राहिलं आहे. आणि घरी कसं कांदा वगैरे आहे तर अडचण आली की तरी फोन करा, मी येतो लगेच. म्हणलं बरं चालतं, नाही की अडचण. म्हणलं तुमच्या आशीर्वादाने बाळ मस्तपैकी सुखरूप आहे. असंच बरोबर कंटिन्यू प्रेम राहू द्या आणि ब्लॉग बघायला विसरू नका. सांगतो तुम्ही कमेंट करतात, अरे सारखं ब्लॉग बघायला विसरू नका बद्दल क्लिअरच काय करा नाही तुम्ही. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो, बघायला विसरू नका फक्त. कशी बसले इकडं ओढमधनं बाहेर बसवलं ह्यांना सगळ्यांना, इथं बसले जोगी.